अंबाजोगाई नगर परिषदेला जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत स्वच्छता अभियानाचे प्रथम पारितोषिक मिळाले। त्या पारितोषिकाच्या आलेल्या रकमेतून काय विनियोग केला हा संशोधनाचा विषय आहे। त्यावेळीही अंबाजोगाई शहरात प्रचंड घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता होती। सत्ताधारी व विरोधक हातात हात घातले की जनतेच्या प्रश्नाची कशी वाट लागते हे अंबाजोगाईमध्ये स्वच्छतेचा प्रश्न हे मूर्तिमंत उदाहरण आहे। शहराबाहेरील नागरिकांना वाटते एवढे पुरस्कार मिळाले म्हणजे अंबाजोगाई शहर सुद्धा बारामतीसारखे स्वच्छ असेल। विश्वास बसत नाही ना? बसणार नाही। आजही अंबाजोगाई नगर परिषद शहरातील कचरा व घाण साफ करण्यासाठी महिन्याला कंत्राटदाराला किती लाख रुपये देते पहा, म्हणजे तुम्हालाही खात्री पटेल। आज नगर परिषदेच्या निवडणुका नसल्याने सत्ताधारी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा आहेत। त्यांनीच लाखो रुपये निधी खर्चून कृषी विद्यालयासमोरील रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण केले। त्या अगोदरही याच रस्त्यावर निधी खर्च होऊन रस्ता बनवण्यात आला आहे। मात्र या रस्त्यावरून मोटरसायकलवर जाताना नाक रुमालाने बांधून दाबून धरून जावे लागते। पायी जाणाऱ्यांचे तर काय हाल होत असतील देव जाणो। अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला ही घाण दिसत नाही का? या घाणीमुळे या रस्त्याने कसेबसे दिवसा जाता येते। रात्रीच्या वेळी या घाणीमुळे या रस्त्यावर श्वानाचे थवेचे थवे असतात। अनेक पादचाऱ्यावर या श्वानांनी हल्ले केले, लोक जखमी झाले। मात्र श्वानांनी आपल्यावर हल्ला करून जखमी केल्याचे सांगायला लोकांना संकोच वाटतो। अशीच अवस्था अंबाजोगाई शहरातील मध्यवस्तीतून जाणाऱ्या जयवंती नदीच्या पुलावर झाली आहे। अंबाजोगाई बसस्थानकातील स्वच्छतागृहाचा संपूर्ण मैला जयवंती नदीमध्ये आणून सोडला आहे। पुलाखालील तसेच नदीत मातीचे ढीग जमा झाल्याने स्वच्छतागृहातील मैला हा जयवंती नदीमध्ये एक जागी जमा झाल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून जाताना पादचाऱ्यांना तसेच या परिसरात रहिवाशाला असणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागत आहे। नव्याने रुजू झालेल्या CO टोंगे मॅडम या दोन्ही प्रकरणाची दखल घेऊन तातडीने स्वच्छतेसंदर्भात पावले उचलतील, स्वच्छता विभागाला तशा सूचना देतील अशी अपेक्षा आहे। बघूया त्या काय भूमिका घेतात किंवा याकडे डोळेझाक करतात। अंबाजोगाई शहरातील नागरिक याकडे लक्ष लागून आहे।